मंडळी, स्वागत आहे तुमचं क्राईम स्टोरी टेलर वन या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत एक अशी घटना जिथं थोडं थांबा एवढंच बोलणं एका तरुणीच्या जीवावर बेतलं। ही घटना आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील नांदिवली भागातील एका खासगी रुग्णालयात घडलेली। सकाळी रुग्णालयात सामान्य दिवस सुरू होता। लोक आपापल्या अपॉइंटमेंटसाठी थांबत होते। तेवढ्यात गोपालजा नावाचा एक परप्रांतीय पुरुष एका रुग्णाला घेऊन आत आला। गोपालजा डॉक्टरांना तात्काळ भेटण्यासाठी आग्रही होता, पण त्यावेळी डॉक्टर MRI प्रक्रियेमध्ये व्यस्त होते। रुग्णालयाच्या रिसेप्शनवर काम करणाऱ्या एका तरुणीने त्याला सौम्यपणे सांगितलं, थोडं थांबा, डॉक्टर MRI मध्ये आहेत। पण ही साधीही विनंती गोपालजा यांच्या अहंकाराला सहन झाली नाही। तो चिडला, रागाने तिला शिव्या देऊ लागला आणि मग अचानक CCTV मध्ये दिसतं की गोपालजा तिच्या पोटात लात मारतो, तिचे केस पकडतो आणि तिला जमिनीवर आपटतो। तो तिला फटकारत नेतो, तिला पुन्हा पुन्हा मारतो। रुग्णालयाच्या वेटिंग एरियात हा प्रकार घडतो। आजूबाजूच्या लोकांना काही समजण्याच्या आतच ती तरुणी अक्षरशः जमिनीवर कोसळते। संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद होते। हे दृश्य पाहून कोणाचंही काळीज हादरेल। या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे। रुग्ण, कर्मचारी, व्यवस्थापन सगळे हादरले। तत्काळ मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली गेली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। CCTV फुटेज जप्त करण्यात आले आहे आणि आरोपी गोपालजाचा शोध सुरू आहे। पोलिसांनी सांगितलं आहे की आरोपीचा शोध सुरू असून त्याला लवकरात लवकर अटक करून कठोर कार्यवाही केली जाईल। पण प्रश्न असा आहे, गोपालजा इतका आक्रमक का झाला आणि एका साध्या थांबावर इतकं हिंसक प्रतिसाद का? हे सगळं राग होतं की यामागे अजून काही कारण होतं? ही घटना केवळ एका रुग्णालयातली नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक प्रश्न आहे, जिथे महिलांच्या सुरक्षिततेवर रोजच्या रोज प्रश्नचिन्ह उभं राहत आहे। तुम्हाला काय वाटतं? गोपालजा याला कोणती शिक्षा मिळायला हवी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा। धन्यवाद।